नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. परीक्षित अभ्यास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला विषय असणार आहे MBA व MCOMच्या विद्यार्थ्यांसाठी. तर MBA व MCOMच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाचं नोटिफिकेशन आलं आहे. तर आपण MBA व MCOMसाठी प्रोजेक्ट गाईडलाईन्स व प्रोजेक्ट शेड्यूल आलेलं आहे ते पाहूयात. जसं की आता तुम्ही होम स्क्रीनवरती पाहूच शकता. MBA व MCOMसाठी सारखंच आहे, साधारण सारखंच आहे, पण MBAचा पॅटर्न 200 मार्कांसाठी जुन्या पॅटर्ननुसार असणार आहे आणि MCOMसाठी जे प्रोजेक्ट असणार आहे ते 150 मार्कांसाठी असणार आहे. तर आता आपण सविस्तरपणे विद्यापीठाचं PDF समजून घेऊया. हे बघा, तुम्ही पाहू शकता. मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन MBA P79 फ्रेशर सेमिस्टर 4 मे 2026 एक्झाम इव्हेंट गाईडलाईन्स फॉर प्रोजेक्ट वर्क. तर इथे तुम्ही पाहू शकता की पहिल्याच पानावर आपल्याला काही रूल दिलेले आहेत प्रोजेक्ट संबंधी. ते जरा लक्षपूर्वक वाचून घ्या. त्यातील काही मी वाचून दाखवते. सर्वप्रथम आहे, ॲट द बिगिनिंग ऑफ द थर्ड सेमिस्टर द स्टडी सेंटर शुड असाइन द प्रोजेक्ट सुपरवायझर टू द स्टुडंट्स. अँड द सेकंड वन इज, once the synopsis has been approved, the student should prepare the project report under the guidance of the project supervisor. आणि खाली मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे इफ द प्रोजेक्ट रिपोर्ट इज नॉट सबमिटेड ऑन ऑर बिफोर लास्ट डेट द स्टुडंट विल गेट ॲबसेंट AB रिमार्क इन हिज रिझल्ट. म्हणजे जर का तुम्ही तुमचा रिपोर्ट दिलेल्या वेळेत किंवा दिलेल्या वेळानंतर जर का तुम्ही सबमिट केलात तर तुमच्या रिझल्टवरती ते AB रिमार्क देणार, म्हणजे तुम्ही गैरहजर ॲबसेंट असं ते रिमार्क देणार. इथे बघा, तुम्हाला सिनॉप्सिसची सॉफ्ट कॉपी PDF जपून ठेवायची आहे. सिनॉप्सिस प्रोजेक्ट रिपोर्ट दोन्हीची सुद्धा सेव्ह करून तुमच्या फोनमध्ये ती ठेवून द्यायची आहे. आता तुम्ही तिसऱ्या पानावर पाहू शकता, इथे गाईडलाईन्स फॉर प्रोजेक्ट वर्क दिलेला आहे. त्यातून ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच उद्दिष्ट, लर्निंग आउटकम्स म्हणजे त्यातून विद्यार्थ्यांना काय ज्ञान प्राप्त होते, जसं की निवडलेल्या विषयाचे विविध पैलू तुम्हाला उमजतात आणि तो विषय आणखी तुम्हाला छान समजून घेता येतो. असं त्यामुळे ते तुम्हाला फायदे सांगितलेले आहेत की तुम्हाला तुम्ही जो कुठला प्रोजेक्ट निवडता त्याच्यावरती तुम्ही तो प्रोजेक्ट लिहिल्यानंतर तुम्हाला काय फायदे होतात हे त्यांनी दिलेलं आहे. पुढे आहे टाईप्स ऑफ प्रोजेक्ट. म्हणजे आता इथे 3 टाईप्स ऑफ प्रोजेक्ट दिलेले आहेत. पहिलं आहे केस स्टडी. केस स्टडी म्हणजे काय, तर एकाच कंपनीवरती सखोल अभ्यास. दुसरं आहे इंटर ऑर्गनायझेशनल स्टडी, म्हणजेच काय तर 2 कंपन्यांची तुलना करायची आहे. तिसरं आहे फील्ड रिसर्च, म्हणजेच प्रत्यक्ष फील्डमधून डाटा गोळा करणे. आता या 3ही विषयांमधला कोणता प्रोजेक्ट तुम्हाला निवडायचा आहे हे आता तुमचं तुम्ही ठरवायचं. आता आपण पाहूया पान नंबर 4. सगळ्यात महत्त्वाचं यावर आहे. सिनॉप्सिस कशी तयार करायची यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे, पण त्याआधी ऐकून घ्या. सिनॉप्सिस फक्त PMS पोर्टलवर ऑनलाईन अपलोड करायची आहे. ओके. सिनॉप्सिसमध्ये खालील गोष्टी असाव्यात हे त्यांनी आता खाली स्पष्टपणे सांगितलं आहे. इंट्रोडक्शन, इम्पॉर्टन्स, ऑब्जेक्टिव्स, हायपोथेसिस, रिसर्च मॅथॉलॉजी वगैरे हे मुद्दे दिलेले आहेत त्यांनी. सिनॉप्सिसमध्ये हे हवं आहे. पुढे सिनॉप्सिसचा हा फॉर्म आहे. यात तुमचं तपशील भरायचं आहेत, जसं की तुमचं नाव, तुमचा फोन नंबर, तुमचं ईमेल ID, तुमचं स्टडी सेंटर, त्या स्टडी सेंटरचं कोड, प्रोजेक्ट टायटल, ओके, सुपरवायझरचे तपशील. हा फॉर्म नसेल तर सिनॉप्सिस रिजेक्ट होतं आणि इथे दिल्याप्रमाणे सगळं कॅपिटल लेटर्समध्ये भरायचं आहे. इथपर्यंत आता आपण स्पष्ट केलं आहे. पुढे पाहूयात. रिपोर्ट कसा हवा हे इथं सांगितलं आहे. रिपोर्टची लेंथ 50 ते 60 पेज एवढी हवी, म्हणजे 50 ते 60 पानं एवढी हवी. आणि इथे स्पष्टपणे सांगितलं आहे, म्हणजे त्यांनी इथे शब्दमर्यादा दिली आहे. 18,000 म्हणजे 18,000 वर्ड्समध्ये तुम्हाला ते रिपोर्ट्स लिहायचं आहे. शब्दमर्यादा इथे सांगितलेली आहे. इतक्या शब्दात तुम्हाला रिपोर्ट बनवायचा आहे. इथं परत खाली रूल्स सांगितले आहेत. म्हणजे जसं की हार्ड कॉपी, ईमेल, CD असं काही चालत नाही, फक्त ऑनलाईन अपलोड्स करायचं. खाली बघूया. प्रोजेक्ट इव्हल्युशन म्हणजे 200 मार्क्स आहे त्याला. हे जे आहे तुम्हाला 200 पैकी 150 मार्क मिळाले तरी तुम्ही चांगल्या गुणांनी पास व्हाल, पण आवश्यक त्यांनी इथे नोंदवल्याप्रमाणे 80 मार्क मिळाले तरी होऊन जात आहे. पण जर का तुम्हाला जर का गुण कमी मिळाले तर तुम्ही सुधारलेला रिपोर्टसुद्धा परत देऊ शकता, पण 5 वर्षांचा रजिस्ट्रेशन पिरियडमध्येच. ओके.
आता इथे पूर्ण 200 मार्कांचं गुणविभाजन दिलेलं आहे. या पानावर प्रत्येक गोष्टीला किती गुण आहेत हे स्पष्ट केलेलं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता, टॉपिक सिलेक्शनला 10 मार्क, लिटरेचर रिव्ह्यूला 15 मार्क, ऑब्जेक्टिव्सला 15, मॅथॉलॉजीला 20, डाटा कलेक्शनसाठी 25, ॲनालिसिससाठी 25, कन्क्ल्युजनसाठी 20, रायटिंग स्टाईलसाठी सुद्धा 10 मार्क आहेत, फॉर्मॅटसाठी 5 मार्क आहेत. आता आपण पाहूया सिनॉप्सिस व रिपोर्ट सबमिशन्सचे काही रूल्स आहेत. ते आता आपण पाहूयात. सिनॉप्सिस देताना सिनॉप्सिस प्रोफॉर्मा, सुपरवायझरचा बायोडाटा, स्टडी सेंटर व्हेरिफिकेशन, 5 ते 7 पानांचं सिनॉप्सिस, PDF फॉर्मॅट, आणि रिपोर्ट देताना सिनॉप्सिस प्रोफॉर्मा सर्व सहीसह. सिनॉप्सिस, ओरिजिनॅलिटीची सर्टिफिकेट, स्टडी सेंटर इंडोर्समेंट. यात जर का काही नसेल तर रिपोर्ट हा रिजेक्ट होतो, म्हणजे तुमचा रिपोर्ट रद्द केला जातो, एवढं लक्षात घ्या. आता बघा, हे जे पेज नंबर 10, 11, 12 आहे, जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत, ते तुम्हाला विषय दिलेले आहेत, म्हणजे टॉपिक दिलेले आहेत. मार्केटिंगसाठी, फायनान्ससाठी, HRMसाठी. आता जसं की आपण मार्केटिंगचा पहिला विषय बघूयात, की द इम्पॅक्ट ऑफ डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटजीज ऑन कन्झ्युमर बिहेवियर इन द ई-कॉमर्स सेक्टर. दुसरा विषय काय आहे? एक्सप्लोरिंग द रोल ऑफ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर इन शिपिंग, ब्रँडिंग, लॉयल्टी. हे झालं मार्केटिंगचं. आता फायनान्ससाठी बघा, एक्सप्लोरिंग द इम्पॅक्ट ऑफ इन्कम टॅक्स प्रोव्हिजन्स ऑन रेंटल इन्कम अँड प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट इन इंडिया. तसंच पुढे HRMसाठी पण टॉपिक्स आहेत, जसं की द इम्पॅक्ट ऑफ एम्प्लॉई एंगेजमेंट ऑन ऑर्गनायझेशनल प्रोडक्टिव्हिटी अँड परफॉर्मन्स. ओके, हे तुम्ही सविस्तर वाचून घ्या आणि याच्यातलं जे तुम्हाला कुठलं हवं ते तुम्ही चॉईस करू शकता. पुढे बघा, त्यांनी ऑनलाईन सबमिशनची डेट दिलेली आहे, म्हणजे सबमिशन सुरू कधी होणार, संपणार कधी. ओके, तर आपण त्या अगोदर पाहून घेऊयात. सबमिशन ऑफ सिनॉप्सिसचं स्टार्ट डेट आहे, म्हणजे सुरुवात होणार आहे फेब्रुवारी 2026 पासून, म्हणजे फेब 2026 पासून, आणि एंडिंग आहे मिड ऑफ मार्च 2026. पुन्हा रिसबमिशनची सुद्धा, सिनॉप्सिसच्या रिसबमिशनची सुद्धा त्यांनी डेट दिलेली आहे, अप टू एंड ऑफ मार्च 2026. सबमिशन ऑफ प्रोजेक्ट रिपोर्टचं मिड ऑफ मार्च 2026, म्हणजे मार्चमध्ये सुरुवात होईल आणि एंड आहे मे 2026ला. आणि रिसबमिशन ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट आहे अप टू फर्स्ट वीक ऑफ जून 2026. तर ही माहिती आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. काही शंका असल्यास कॉमेंट करा किंवा आपला ईमेल ID खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो बघा. help@परीक्षित अभ्यास या ईमेल ID वरती तुम्ही मेल करू शकता. धन्यवाद.